आणि आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। सुनेत्रा पवार यांची ते सांत्वनपर भेट घेणार आहेत। आज संध्याकाळी शपथविधी पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार या पुन्हा देवगिरीकडे रवाना झाल्या। देवगिरीवर सध्या ते आहेत आणि तिथंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दाखल झालेले आहेत। सुनेत्रा पवार यांची ते सांत्वनपर भेट घेणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। काल बारामतीमधून मुंबईत आल्यानंतर सुनेत्रा पवार या देवगिरी बंगल्यावरच आल्या होत्या। देवगिरी बंगला हा अजित पवारांचं निवासस्थान होतं, शासकीय निवासस्थान, आणि तेच आता पुढे उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचंही शासकीय निवासस्थान असेल। त्यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवगिरीवर दाखल झालेत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, काय अधिक माहिती आहे या भेटीबद्दल? जुई, काय अधिक माहिती आहे या भेटीबद्दल? मुख्यमंत्री देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत। काही कारणांनी संपर्क तुटलेला आहे, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। आजच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आहे, सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत।